मंडळी, तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत किंवा फ्रेंड्स सोबत रेस्टॉरंटमध्ये जात असालच। मग मस्तपैकी पोटभर जेवून झाल्यावर जेव्हा बिल द्यायची वेळ येते तेव्हा एक गोष्ट तुम्ही हमखास केली असेल, ती म्हणजे ज्या वेटरने आपल्याला फास्ट सर्व्हिस दिली आहे त्या वेटरला टिप दिली असेल। पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही टिप नक्की का दिली जाते? त्यामागची कहाणी काय आहे? ही टिप देण्याची पद्धत नेमकी कुठे आणि कधी सुरू झाली? ही संस्कृती किंवा ट्रेडिशन कसं बनलं याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर ही जेवणानंतर टिप देण्याची परंपरा सुरू कोणी केली? तसं बघायचं झालं तर हा टिप देण्याचा इतिहास फार जुना आहे। या संदर्भात काही गोष्टी समोर येतात। पहिली म्हणजे ही प्रथा ब्रिटिशांनी सुरू केली असं म्हटलं जातं। यानुसार ही प्रथा सुमारे 1600च्या दशकात सुरू झाली। योगायोग म्हणजे याच दशकात ब्रिटिश भारतात आले होते। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना याच वर्षात झाली आणि ती साधारणपणे ब्रिटिशांच्या भारतात येण्याशी संबंधित होती। एका मीडिया वृत्तानुसार 1600 मध्ये ब्रिटिश हवेलीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली सेवा दिल्यामुळे थोड्या प्रमाणात रक्कम देण्यास सुरुवात केली गेली। यालाच टिप असं म्हणतात। थोडक्यात याची सुरुवात कर्मचाऱ्यांच्या कौतुकासाठी केली गेली आणि नंतर तो एक ट्रेंड बनला। दुसरी एक गोष्ट जी फूडवुल्फ वेबसाईटच्या आधारे सांगितली जाते ती म्हणजे 18व्या शतकात अमेरिकेत टिपिंगची सुरुवात झाली। न्यूयॉर्क मधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन मधील प्रोफेसर मायकल लिन यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत याची सुरुवात मोठ्या क्लासच्या लोकांनी सुरू केली। त्यावेळेस समाजातील मोठी उच्च शिक्षित लोक स्वतःचा क्लास दाखवण्यासाठी, थोडक्यात दिखावा करण्यासाठी कामगार आणि सेवा देणाऱ्या वर्गाला अशी टिप द्यायचे। पण अमेरिकेत यातून गरीब श्रीमंत अशी दरी तयार होऊ लागली। प्रोफेसर लिन यांनी असेही म्हटलंय की याची सुरुवात 17व्या शतकात ब्रिटनमध्ये झाली होती, जेव्हा विशेषतः मद्यपान करणारी लोक वेटर किंवा नोकरांना टिप्स देत असत, कारण ते मद्यपान करणाऱ्या लोकांना दारू ओतून देतात किंवा त्यांचे ग्लास सांभाळतात म्हणून। याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की 18व्या शतकातील कॉफी हाऊसमध्ये एक टिपिंग जार होता, ज्याचा वापर इंग्लंडमध्ये सर्वत्र केला जाऊ लागला। याला बहुतेक लोक शॉर्टमध्ये टिप असं म्हणू लागले आणि यातूनच हा शब्द सगळीकडे पसरला। आता आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय तो टिप हा शब्द नेमका आला तरी कुठून, हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच पडला असेल। तर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार 1706 साली टिप हा शब्द प्रथम वापरला गेला। असंही म्हटलं जातं की टिपचा फुल फॉर्म टू इन्श्योर प्रॉम्प्टिट्यूड असा आहे, म्हणजेच कार्यतत्परतेसाठी दिलं जाणारं बक्षीस। पण ही टिप देण्याची परंपरा बंद करण्याचे सुद्धा खूप प्रयत्न झाले। 1764 मध्ये जेव्हा ब्रिटनमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबमध्ये कर्मचाऱ्यांना टिप देणं सामान्य झालं तेव्हा उच्चभ्रू वर्गाने टिपिंग दूर करण्याचा प्रयत्न केला। या काळात लंडनमध्ये बराच गदारोळ झाला, आंदोलनं झाली। 1904 मध्ये अमेरिकेतील पत्रकारांनीही याचा निषेध केला। त्यांच्या मते टिप देण्याची परंपरा ही एक प्रकारची गुलामगिरी दर्शवते आणि अमेरिकन संस्कृतीत गुलामगिरीला स्थान नव्हतं। त्यानंतर जॉर्जियामध्ये अँटी टिपिंग सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि पुढच्या दशकात वॉशिंग्टनसह अमेरिकेच्या 6 राज्यांनी टिपिंग विरोधी कायदे केले। दरम्यान 1926 मध्ये सर्व अमेरिकन राज्यांमध्ये टिपिंग विरोधी कायदे रद्द करण्यात आले। 1960 मध्ये US काँग्रेसने फेअर लेबर स्टँडर्ड ॲक्ट यामध्ये एक दुरुस्ती केली। त्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी टिपांची रक्कम निश्चित केली गेली। दरम्यान टिप देणं ही आता एक संस्कृतीच झाली आहे। अमेरिका, ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांमध्ये टिपिंग हा अलिखित नियम बनलाय। तरी सुद्धा या देशातील काही रेस्टॉरंट आणि हॉटेल चालक टिपिंगवर बंदी घालण्याची मागणी करतात आणि त्या बदल्यात ते कर्मचाऱ्यांना चांगला पगार देण्याचं आश्वासन देतात। आता टिप देणं न देणं हे आपल्या हातात आहे। काही वर्षांपूर्वी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्सने हे स्पष्ट केलं होतं की रेस्टॉरंटमध्ये जो 5 ते 20% सर्व्हिस चार्ज आकारला जातो तो सर्व्हिस टॅक्स सुद्धा पर्यायी आहे। म्हणजेच आपल्याला रेस्टॉरंटची सर्व्हिस आवडत नसेल तर आपण सर्व्हिस टॅक्स देण्यास नकार देऊ शकतो। त्यामुळे उगाच पीअर प्रेशर खाली येऊन टिप देऊ नका। खरंच जेन्युइनली जर एखाद्याला टिप द्यावंसं वाटत असेल तर तेव्हाच द्या। टिपिंग बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।